पुणे महापालिकेचा निकाल लागलाय, भाजपला घवघवीत असं यश मिळाले, अतिप्रचंड असं त्यांच्या अपेक्षेनुसार जे आकडे त्यांनी दिलेले होते 120च्या आसपास जागा येतील असं सातत्यानं भाजपच्या नेतृत्वाकडून सांगितलं जात होतं आणि निकालही जवळपास तसेच आले. मात्र या दरम्यानच्या काळामध्ये जो प्रचाराचा काळ होता, सभा, आरोप प्रत्यारोप या सगळ्यांमध्ये निवडणुकीचं वातावरण जेव्हा तापलेलं होतं तेव्हा पत्रकारांचे कल हे वेगळे होते. पत्रकारांकडून सातत्यानं सांगितलं जात होतं भाजप जो आकडा सांगते तो त्या आकड्यापर्यंत भाजप पोहोचू शकणार नाही किंवा तो आकडा भाजपला गाठता येणार नाही. अगदी माझ्यासहित अनेक जणांचं हे मत होतं भाजप 80-85 पर्यंत येऊन अडकेल आणि कदाचित शिंदे सेनेचे एखाद दोन नगरसेवक आले तर त्यांच्या मदतीनं भाजप महापौर बसवू शकेल. मात्र हे सगळे ठोकताळे जे आहेत ते या निकालानं चुकीचं ठरवलेत. सगळे पत्रकार जे फील्डवर होते माझ्यासहित या सगळ्यांचे आकडे नेमके कशामुळे चुकले किंवा त्यांचे अंदाज कशामुळे चुकले ते विचारूया आणि या सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे निकालाचं विश्लेषण जे आहे ते करूयात. किती जागा आहेत, मतविभागणी असेल, भाजपची एकूण स्ट्रॅटेजी जी होती ती कशा पद्धतीनं उपनगरांमधले राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार घेऊन निवडून आणण्यामध्ये नेमका काय फरक पडलाय या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करू. आपल्यासोबत सकाळचे वरिष्ठ बातमीदार आहेत ब्रिजमोहन पाटील, पुढारीचे पांडुरंग सांडभोर, माझा सहकारी अभिजित पोटे आणि आझाद मराठीचे दीपक पाठक. या सगळ्यांबरोबर हे सगळेजण दीपकला यासाठी घेतलंय, दीपक युट्यूबच्या माध्यमातून काम करतो. अगदी स्थानिक स्तरावरती त्यानं खूप उमेदवारांशी त्यांच्या प्रचाराच्या बाबतीतल्या बारीक बारीक गोष्टींच्या नोंदी ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या आणि ही दोघं तर महापालिकेचं बीट कव्हर करत असल्यामुळे उमेदवार त्यांची खडानखडा माहिती त्यांच्याकडे. ब्रिजमोहन, पहिलं निकालाचं विश्लेषण काय? आपण याआधी जेव्हा गप्पा मारलेल्या होत्या त्या गप्पांमध्ये बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या होत्या. भाजपचा निकाल हा इतक्या थम्पिंग मेजॉरिटीनी भाजपला यश मिळेल असं आपल्यापैकी कुणीही मत जे ते वर्तवलेलं नव्हतं. खरं तर विनोदानं असं म्हणायला हरकत नाही, आपला निकाल चुकलेला नाही, आपला ऐकून त्यांनी सुधारणा केल्या आणि मग काय ते आले त्या विनोदाचा भाग सोडूयात. मला वाटतं विनोदाचं नाही, हे खरंही असू शकतं. करेक्टिव्ह मेजर्स घेतलेले असतील नंतरच्या 2 दिवसामध्ये तर नाही, आता हे आपल्याला माहिती नाही ना त्यांनी काय केले ते, नाहीतर हे तुम्ही टांग उपर असेल असं आपल्याला लोकांनी म्हणायला नको म्हणून मी विनोदानी म्हणतोय. माझं विश्लेषण ह्याच्यामध्ये असं आहे की अजित पवारांनी ही इलेक्शन मुरली मोहोळ आणि त्यांच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न केला, पण ऍक्च्युली मतदारांनी ही इलेक्शन अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या दोघांना कम्पेअर करून त्या दृष्टीने मतदान केलेलं आहे असं मला वाटतं. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दाखवलेलं विजन हे काही जास्त पुणेकरांना आवडलेलं असावं असं मला वाटतं. त्याच्यामुळं कारण की आपलं चुकलं असं नाही, भाजपचे प्रमुख 4-5 काय म्हणतात त्याला पदाधिकारी जर सोडले तर बहुतांश अनेक भाजपच्याच लोकांचं हे अनुमान चुकलेलं आहे. कारण की सगळ्यांचं म्हणणं हे होतं की 20-25 म्हणजे काय म्हणतात 80 ते 90 पर्यंत आम्ही किंवा 95 पर्यंत असं भाजपचे लोक म्हणत होते. फक्त हे पुण्यातले 3-4 लोक जे आहेत मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत दादा, आणखी राजेश पांडे हे म्हणायचे 120 वगैरे, बाकी कोणी 120 म्हणत नव्हतं. हा अनुमान भाजपनेच चुकवलेला आहे, सगळ्यांचा चुकलेला आहे, त्यांच्या उमेदवारांचा चुकलेला आहे, अनेक पदाधिकाऱ्यांचा चुकलेला असं. त्याच्यामुळं मुख्यमंत्री वर्सेस उपमुख्यमंत्री अशी निवडणूक झाली, त्याच्यात मुख्यमंत्र्यांची सरशी झाली असं माझं मत आहे. ठीक आहे, चला पांडुरंग सांडभोरांना विचारूया. स्टॅटिस्टिक्स, आकडेवारी या सगळ्याचा गोंधळ जो आहे तो आपला सुद्धा झालेला दिसतो. आपण ज्या खाली नर्व होत्या भाजपचे कार्यकर्ते सुद्धा जी भीती व्यक्त करत होते की अंतर्गत वादावादीमुळे म्हणा किंवा मतभेदांमुळे भाजपच्या मोठा फटका बसणार आहे, पण तसं होताना काही दिसलेलं नाही. मतदारांनी फार विश्वासानं भाजपचे पॅनल निवडून दिलेले आहेत असं एकूण दिसतंय. म्हणजे त्यांच्या विजयाचा ट्रेंड जो आहे, ज्या पद्धतीनं त्यांना या जागा मिळालेल्या आहेत, पॅनल भरभरून निवडून आलेले आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये काही आलेले असतील, पण या सगळ्यामध्ये भाजपच्या रणनीतीचा किती परिणाम झाला? मला अगदी हेच सांगायचं की भाजपने जी काय रणनीती आखली होती ती उतरवण्यात ते 100% यशस्वी झाले. कुठल्या एका कारणामुळे निवडणूक हरत नाही किंवा एका गोष्टीमुळे जिंकली जात नाही. भाजपने अगदी पद्धतशीरपणे ही निवडणूक हाताळली. म्हणजे अगदी प्रभाग रचनेपासून, म्हणजे आपल्याला वाटतं की भाजपने शेवटच्या टप्प्यात हे केलं आणि त्याच्यामुळे निवडणूक जिंकली. प्रभाग रचना अनुकूल करण्यापासून जे आरोप झाले भाजपवर, त्यांनी ते आरोप सहन केले, तथ्य होतं आणि ते दिसूनही आलं. त्याच्यानंतरही भाजपने पहिल्या म्हणजे आचारसंहिता लागली त्या दिवशी मुख्यमंत्री पुण्यात होतं आणि मुख्यमंत्र्यांनी थेट लगेचच जाहीर केलं की राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या विरोधात लढेल आणि भाजप आणि शिवसेना पुण्यात एकत्र लढेल. मला वाटतं तो एक मोठा राजकीय डावपेच होता की खरं तर मुख्यमंत्र्यांनी त्याचं सुंदर उत्तर दिलं की आम्हाला विरोधकांना स्पेस द्यायची नाही, पण तोच खरा एक पहिला डाव होता की अजित पवारांना विरोधी पक्षात ढकलून त्यांच्या मतांमध्ये जे काही फूट पाडण्याचं काम आहे
म्हणजे बाकी सगळे विरोधी पक्ष एकमेकांची मतं खात बसतील आणि भाजपची जी हक्काची वोट बँक आहे भाजप शिवसेनेची ती कायम राहील. त्याच्यात पुढे जाऊन शिवसेनेचं आणि त्यांचं पटलं नाही त्यामुळे झालं नाही. पण ते पहिला डाव तिथं सक्सेस झाला की विरोधी पक्षांच्या मतांमध्ये काँग्रेस असेल स्प्लिट तो जो महत्वाचा मुद्दा होता तो या निवडणुकीत सक्सेस झालाय का. तर आज जी आकडेवारी आली आहे त्याच्यावरून क्लिअर होतं की साधारण किती जागांवरती याचा इम्पॅक्ट आलाय? म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांच्या आघाडीनं राष्ट्रवादी काँग्रेसला किती ठिकाणी डेंट दिलाय किंवा त्यांच्यामुळे राष्ट्रवादीची सीट पडले? मी जे आज आकडेवारीचा अभ्यास केला त्याच्यावरून 35 भाजपचे असे नगरसेवक आहे की जिथं थेट काँग्रेस राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी शिवसेना याच्यात निवडून आलेत. प्रामुख्याने हडपसरचा अपवाद वगळता म्हणजे हडपसरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या मताची विभागणी होऊन तिथं भाजपचे म्हणजे हडपसरला खरं तर भाजपचे जास्त नगरसेवक आजपर्यंत निवडून आले नव्हते तर तिथं ते निवडून आलेले दिसत आहेत. आणि इतर ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी या मताची विभागणी झाली. मी एक उदाहरण दाखल सांगतो की काँग्रेसचे अविनाश बागवे ज्येष्ठ नगरसेवक काल पराभूत झाले. अवघ्या 62 मतांनी त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शानूर शेख म्हणून जे उमेदवार होते त्यांना तब्बल 8,000 मतं पडलेत. अविनाश बागवेंची पत्नी इंदिरा बागवे ह्याही पराभूत झाल्या, त्या 200 मतांनी पराभूत झाल्या आणि त्यांच्या विरोधात ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या त्यांना तब्बल 4,000 मतं आहेत. हेच बघा, हे अनेक ठिकाणी हे चित्र आहे. प्रभाग क्रमांक 12 जो आपल्याला शिवाजीनगर मॉडेल कॉलनी तिथं भाजपचे 4 पॅनल निवडून आलं पण ते 4ही नगरसेवक 500च्या आत मतांनी विजयी झालेत. म्हणजे निवेदिता एकबोटे असेल, जागडे असतील किंवा अन्य जे उमेदवार असेल ते फक्त 500 मतांनी निवडून आले. तिथंही काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताची विभागणी झाली आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. हे मला वाटतं हे सगळ्यात मोठं गणित हा फायदा झालेला दिसतोय. याच्या पलीकडे भाजपनी अजून मी जे म्हटलं की अनेक कारणं असतात एखाद्या विजयाला. भाजपने यावेळेस जवळपास 42 नगरसेवकांचे पत्ते कट केले होते आणि नव्याने सगळे नवीन चेहरे आणले होते. म्हणजे ज्या चेहऱ्यांविषयी अँटी इन्कम्बन्सी असते किंवा ज्यांनी 17ला ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नव्हता आणि त्यांच्यामुळे आता त्यांना नकारात्मक वोटिंग होण्याची भीती होती. उदाहरणादाखल विमाननगर, कल्याणीनगर जो जुना प्रभाग होता तिथं भाजपचे 4 नगरसेवक त्यांनी कट केले. मला वाटतं तिथली नाराजी टाळण्यासाठी किंवा तिथली राजकीय समीकरणं जुळवून आणण्यासाठी जो केलेला प्रयोग होता. आत्ताच्या या सभागृहात तब्बल 100हून अधिक नवीन चेहरे आलेत. नवीन चेहरे हे फ्रेश असतात, मतदारांना एक नवीन पर्याय मिळतो. ती गेम खेळली. भाजपचं मला अजून एक जाणवलं की महिलांना जास्त संधी 92 महिला उमेदवार भाजपने उभा केल्या होत्या आणि महिलांचा टक्का कसा वाढतो, महिला कुणाला वोट बँक करतात हे गेल्या 2-3 निवडणुकीत. एक आणखी महिलांच्या बाबतीत नोंद घेण्यासारखी गोष्ट जी आहे ती म्हणजे महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांमध्ये निवडणूक झाली आहे, मात्र एकाही महापालिकेमध्ये पुणे वगळता पूर्ण पॅनल 4 महिलांचं पूर्ण पॅनल हे कुठल्याच महानगरपालिकेमध्ये देण्यात आलेलं नव्हतं. हे सोडा 4 पॅनल जे आहेत त्या म्हणजे 4 जणांच्या या पॅनलला विजयी सुद्धा भाजपनं पुण्यामध्ये केले. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव पूर्ण 4 महिलांची, पुरुषांची जागा असलेल्या ठिकाणी सुद्धा महिलांना उमेदवारी भाजपने दिलेली होती आणि हे पूर्णच्या पूर्ण 4 महिलांचं पॅनल जे आहे ते निवडून आणण्यात भाजपला यश मिळाले. त्याच्यामुळे आता जो महापालिकेमधला महिलांचा टक्का आहे तो पुरुषांपेक्षा जास्त असणार आहे हे नक्की. अभिषेक आपण बोलूया आता या सगळ्या निवडणुकीचं तूही वार्तांकन केलं किंवा तूही बरंच मोमेंटम बघत होता. या निकालाचं कारण काय वाटतं? या अशा पद्धतीनं भाजपला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली. सर, मुख्य कारण तर हेच आहे की भाजपनं जे कॉर्पोरेट कल्चर आहे ना भाजपचं, म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत भाजप गेलं. केडर जो आहे भाजपचा, रादर राष्ट्रवादीचं दिसत होते की अजितदादा पळतायत, अजितदादांनी एवढ्या सभा घेतल्या, प्रचार रॅली केल्या, पण एकटेच दादा दिसत होते. भाजपचं तसं नव्हतं. भाजप अगदी शेवटच्या मतापर्यंत जाताना मुरलीधर मोहोळ असतील, फडणवीसांच्या 2 सभा झाल्या, चंद्रकांत पाटील ठाण मांडून होते, त्यांचे प्रदेशाध्यक्ष येऊन गेले, वारंवार होणाऱ्या पत्रकार परिषदा किंवा प्रचार रॅल्या, त्यांच्या वॉर्ड वाईज झालेल्या प्रचार रॅल्या. आणि त्यानंतर भाजपची एक जुनी सवय आहे की शेवटच्या मतदारांपर्यंत तुम्ही कसं पोहोचता त्याचं जे विश्लेषण भाजपनं प्रत्येक वेळेस बसून केलं, त्याचा फायदा भाजपला झाला. दुसरं म्हणजे भाजपनं विरोधक पुणे महापालिकेत ठेवलाच नाही. थेट लढत जी झाली ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस झाली. असं जरी चित्र दिसत असेल तर सर मला असं वाटतं की काँग्रेस ज्याचा बेस काँग्रेसचे 15 नगरसेवक आले ते जर आघाडीत असते तर ते आत्ता भाजप राष्ट्रवादीचे आलेले 30 आणि काँग्रेसचे आलेले 15 अजून त्याच्यात वाढ होऊन ते 60च्या घरात गेले असते का? तर 100%. राष्ट्रवादीचे आत्ताही तसं बघायला गेलं तर 40-42 नगरसेवक आलेत. कारण जे 2 पॅनल म्हणजे सायली वांजळे, सचिन दोडकेंचं ते पॅनल असेल आणि इकडचं जे पठारेंचं जे पॅनल आहे तिथं ते 8 उमेदवार जर ऍड केले कालच्या 30 मध्ये 38-42 पर्यंत जाते. म्हणजे राष्ट्रवादीचे 42 आलेत का? तर 100% आलेत. पण भाजपनं जे राबवायचं नगरसेवक भाजपमधून निवडून आले. पठारेंचं उदाहरण घ्या, तिथले 2 त्यांचे होते, पॅनल आला आणि भाजपनं जवळपास पॅनलच बनवताना अशी बनवले की जिथे आता 18 आजच्या निवडणुकीत ना कालच्या 18पेक्षा जास्त पॅनल भाजपचे निवडून आले. म्हणजे अगदी शिवाजीनगर मॉडेल कॉलनीचं जरी उदाहरण दिलं 300-400 आले
पण भाजपनं तीच इंटॅक्ट जी पॉलिसी राबवली ना, की आपला वोट कुठं कुठं आहे तिथं ते पॅनल निवडून आणण्याचा प्रयत्न केला, आणि जी संख्या वाढली ना त्या पॅनलमुळे वाढली की 18 ठिकाणी जर भाजपचे पॅनल येत असेल, जसं तुम्ही उदाहरण दिलं की 40 मधलं महिलांचं पॅनल, तिथं भाजप पुरुष देऊ शकला असता, पण लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट कसा होतो, 92 महिला आपण उतरवतोय, तर त्यांचं कसं केलं जाईल ह्या सगळ्यांमुळे, त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असेल, प्रचार यंत्रणा असेल. तुझा मुद्दा लक्षात आला मला. या सगळ्याबरोबर आणखी एक महत्वाची बाब जी आहे ती याच्यामध्ये आपल्याला बघावी लागेल, ती म्हणजे ज्या ज्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली आहे त्यांचं एकतर संघाशी असलेलं नातं हा शहरातल्या कोर भागामध्ये, म्हणजे जिथं भाजपचा मतदार आहे, दरवेळी जे ब्राह्मण उमेदवार न देणं किंवा त्यांना देणं यावरून जी नाराजी होती, असलं काही यावेळेस ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी होऊ दिलं नाही. स्थानिक ब्राह्मण कार्यकर्त्यांना किंवा संघाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात त्यांना यश आलं. आणि दुसरा मुद्दा जो आहे, उपनगरांमधले त्यांनी जे राष्ट्रवादीचे स्टँडिंग नगरसेवक जे होते त्या नगरसेवकांना घेतलंय एकत्रित. साधारणपणे असं जर बघितलं तर वरचे 25 नगरसेवक जे आहेत ते 25 नगरसेवक हे म्हणजे त्यांना मिळालेल्या जागांपैकी 25 नगरसेवक हे त्यांनी हे जे करेक्टिव्ह मेजर्स घेतले किंवा ही जी स्ट्रॅटेजी प्लॅन केली त्याच्यामुळं त्यांचा हा आकडा 120 पर्यंत पोहोचायला मदत झाली. म्हणजे माझं असं म्हणणं की आता जसं कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण बघितलं, हेमंत रासनेंना उमेदवारी दिल्यानंतर ब्राह्मण समाज नाराज झाला की ब्राह्मणांना का नाही दिलं. तो मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने गाजलेला होता. आणि मग तेव्हा कुणाल टिळक यांना फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं की मी तुझा महापालिका निवडणुकीच्या तुझं तिकीट कन्फर्म करतो. ते जर तिकीट इथं कन्फर्म नसतं झालं तर मग परत तो मुवमेंटचा होता नाराजीचा सगळा सूर आला असं. कारण की उमेदवारी जाहीर व्हायच्या 2 दिवस आधी इथे कसब्यामध्ये ते लागलेले होते, ब्राह्मण उमेदवार द्या नाही तर धडा शिकवा असे. आता कोण लावले ते माहिती, ते पुण्यात पद्धत आहे निनावी फ्लेक्स लावायची. तर बरं, त्याला पर्यायी जे ब्राह्मण उमेदवार होते पण त्यांना त्यांनी टिळकांना दिली. त्याचप्रमाणे संघाकडनं काही शिफारस केलेले काही नावं होती असं सांगितलं जातं, त्यांनाही भाजपकडनं उमेदवारी देण्यात आली. तसं म्हणजे की प्रभाग क्रमांक 36 मध्ये सई थोपटे जे आहे ते संघाचे स्वयंसेवक होते तर त्यांच्या घरातले ते दिलं. तशाप्रमाणे प्रभाग नंबर 30 मध्ये जे कर्वेनगरचा भाग आहे तिथे महेश पवळे नावाचे संघाचे स्वयंसेवक आहेत, त्यांच्या पत्नीला तिथे उमेदवारी दिली. त्या बिनविरोध निवडून आल्या त्या मंजुषी नागपुरे, त्या पण संघाशी संबंधित आहेत. त्यांचं तिकीट कापलं जाणार होतं पण संघाच्या लोकांनी ते लावून धरलं, ते तिकीट धरलं. तर असं संघालाही त्यांनी कुठं नाराज नाही. लोकांनी तिकीट सुद्धा कापलीत. म्हणजे दीपक पोटे त्याचं एक उदाहरण आहे. वैयक्तिक वादाच्या विषयामध्ये दीपक पोटेचं तिकीट ज्या पद्धतीनं कापलं गेलं, संघाशी संबंधित एका महिलेबरोबर पोटेचे वाद झालेले होते दीपक पोटेचे, त्यांनी इतकं लावून धरलं की दीपक पोटे जो स्टँडिंग नगरसेवक आहे त्याचं तिकीट सुद्धा कापायला लागलेलं होतं. हे सगळे मुद्दे जे आहेत, उपनगराचा एक मुद्दा राहिला. उपनगरांमध्ये भाजपने जिथं आपलं माणूस किंवा भाजपचा निष्ठावंत जिंकून येत नाही तिथं दुसऱ्या पक्षातला तो मातब्बर जो कोणी आहे त्याला निवडून आणायचं आणि निवडणूक जिंकायची, हेच त्यांनी वारजेमध्ये केलेलं आहे, त्यांनी वडगाव शेरीमध्ये केलेलं आहे. तर तिथे भाजपला पॅनल मिळाल्यामुळे त्यांची मुद्दा असा आहे का की भाजपनं जे उमेदवार होते किंवा या पॅनलच्या जबाबदाऱ्या ज्यांच्यावर दिलेल्या होत्या त्या सगळ्यांना नीट निरोप दिलेला होता की मतांमध्ये क्रॉस वोटिंग चालणार नाही, पॅनल टू पॅनल. म्हणजे या यशाचं हे एक गमक आहे का? ती भीती उमेदवारांमध्ये किंवा पॅनल प्रमुखांमध्ये होती, तो निरोप नीट गेलेला होता. नक्कीच. म्हणजे मला हे चांगलं आठवतंय की मतदानाला 3-4 दिवस शिल्लक असताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुण्यात आलेले होते आणि त्यांनी मतदारसंघ वाईज सगळ्या आमदारांच्या बैठका घेतल्या, प्रमुख लोकांच्या बैठका घेतल्या होत्या आणि त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिल्या होत्या की तुमच्या प्रभागामध्ये कुठं कुठं क्रॉस वोटिंग होणार आहे, कुठं कुठं कसा प्रचार चालला आहे त्यांनी त्यांना इनपुट दिले होते. म्हणजे ह्या पद्धतीने त्यांच्याकडे भाजपचं रिपोर्टिंग झालं आणि त्याच्यानुसार त्याला संबंधित लोकांना खडसावण्यात आलेलं होतं आणि नंतर ती यंत्रणा परत व्यवस्थित कामाला लागली. हे मोगम नव्हतं सांगितलेलं, नावानिशी, प्रभागानिशी आणि गट क्रमांक मॉनिटरिंग होतं, त्याच्यामुळे सगळे पॅनल प्रमुख घाबरून त्यांनी पॅनल चालू नक्कीच नक्कीच. आता या सगळ्यामध्ये एक मुद्दा जो आहे प्रचारामध्ये गाजलेला, तो मुद्दा होता गुन्हेगारीचा. बापू नायरला अजित पवारांनी उमेदवारी दिली, आंबेकरांना उमेदवारी दिली. भाजपने दिली नाही का? तर दिली नाही असं नाही. भाजपनं रोहिदास चोरगे यांच्या मिसेसला, प्रतिभा चोरगेला उमेदवारी दिली, मोकातला गुन्हेगार आहे. निलेश आल्लाटवरती 2 खुनाचे गुन्हे, त्याला उमेदवारी दिली. पण भाजपनं स्वतःच इतक्या आक्रमकपणे बापू नायरच्या मुद्द्यावरती अजित पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला घेरलं की राष्ट्रवादीच्या हे लक्षातच आलं नाही की भाजपनं सुद्धा 2-3 गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली आहे आणि ते अगदी निष्ठून गेले. त्यांनी या विषयी जे उमेदवार होते या उमेदवारांना फारसं पुढे येऊ दिलं नाही, त्यांच्या चर्चाही होऊ दिल्या नाहीत. दीपक जरा या बाबतीमध्ये जास्त लक्ष ठेवून होता. बापू नायरची मुलाखत सुद्धा त्यानं केलेली होती. गमती जमती काय झाल्यात, बापू नायर पडला,
गजा मारण्याची पत्नी जी आहे जयश्री मारणे ती सुद्धा पडली. आंदेकरांचं मतदानच बांधलेलं आहे तिथं. त्यांच्या समाजाचं, काशी कापडी समाजाचं मोठं मतदान आहे, साधारण 25,000. त्याच्यामुळे त्यांचं सीट काही जरी झालं तरी येणार हे जवळपास निश्चित होतं. पोलिसांच्या रिपोर्ट्समध्ये सुद्धा त्या गोष्टी होत्या. पोलिसांनी खूप प्रयत्न केले, पण तरी सुद्धा पोलिसांनी जितके आक्रमक प्रयत्न केले तितक्या जास्त आक्रमकरित्या आंदेकरांना मतदान झालेलं दिसून येतं. त्याच्यामुळे अधिकारी सुद्धा म्हटले की आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला होता. पण एक मात्र नक्की झालं, पोलिसांनी सुद्धा गुन्हेगारीच्या मुद्द्यावरती जो आक्षेप नोंदवलेला होता हा आक्षेप राष्ट्रवादीच्या काहीसा अंगलट आलाय. तुला हे वाटतं का या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये गुन्हेगारीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या अंगलट आलाय? आपण जर पाहिलं तर भाजपने गुन्हेगारांना किंवा गुन्हेगाराशी संबंधित लोकांना तिकीट दिलं नाही असं नाही, जसं तुम्ही सांगितलं बरोबरच आहे. पण याच्यामध्ये आंदेकर जो फॅक्टर आहे तर तो जवळपास गेल्या वर्षभर चर्चेत असणारा हा फॅक्टर आहे. तुम्ही निलेश आलाटचं नाव घेतलं, त्याच्यावरती कुठले गुन्हे आहेत किंवा आता सध्या तो मीडियामध्ये फार चर्चेत नसणारा तो विषय आहे. परंतु भाजपला काही वेगळं करायची गरजच पडली नाही ना. आंदेकरने ज्या पद्धतीनं, आंदेकर ज्या वेळेला फॉर्म भरण्यासाठी बाहेर आला, बंडू आंदेकर, तर त्यावेळेला त्याने ज्या पद्धतीनं एकच लाईन बोलला आणि त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मीडियामधून आणि सोशल मीडियामधून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालं की हा गुन्हेगार आहे आणि अशा पद्धतीनं प्रचार करतो, ह्याच्याबद्दल एक म्हणजे खूप मोठी चर्चा झाली. आणि ह्याच्यामुळे भाजपला वेगळं असं हे करायचे, प्रचार प्रसार करायची काही गरज पडली नाही. दुसऱ्या बाजूला आता बापू नायरचं सांगितलं तुम्ही. बापू नायरांनी काय केलं की काही मुलाखती दिल्या, तर त्या मुलाखतीमध्ये त्यांना त्यांच्या पास्टबद्दल विचारण्यात आलं. तर त्याच्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं की तुमच्यावरती मर्डरचे गुन्हे किती आहेत, तर त्यांनी काही आकडा सांगितला. तर आता ते विरोधी पक्ष म्हणजे भाजपने केलं की कुणी केलं माहिती नाही, पण तो तेवढाच पॅच कट केला आणि तो व्हायरल केला. त्याचा मोठ्या प्रमाणावरती बापूंना म्हणजे लोकांना तो स्वतःच सांगतोय ना की माझ्यावरती एवढे खुनाचे गुन्हे आहेत, याचा अतिशय निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला. बापू नायरचा तर पराभव झाला, नुसता पराभव नाही तर दारुण पराभव झाला. आणि इतर पण म्हणजे राष्ट्रवादीबद्दल जी भूमिका मांडली जाते की गुन्हेगारांना तिकीट दिलं जातं, अजित पवारांनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अजित पवारांनी काय केलं, सचिन खरातांवरती ढकलायचा प्रयत्न केला. 2 दिवसानंतर सचिन खरातांनी काय केलं, ते बॅकआउटच केलं. मग अजित पवारांनी त्याच्यावरती पुढे काय भूमिका मांडली? काल हा सचिन खरातांनी बॅकआउट करण्यामध्ये भाजपचा किती रोल होता? नाही, असेल, माहिती नाही आपल्याला, परंतु काल ही भूमिका मुरलीधर मोहोळांनी पण मांडली आणि तो बरोबर मुद्दा आहे. तुम्ही काय करताय की तुम्हाला उमेदवार तर पाहिजेत. अजित पवार स्वतः प्रेसमध्ये काय बोलले की आम्ही बेरजेचं राजकारण करतो. मग जर तुम्ही बेरजेचं राजकारण करण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जात असाल तर लोक हे सगळं बघत असतात आणि लोकांनी तो राग मतपेटीतनं व्यक्त केला. आता गजा मारण्याच्या पत्नीच्या बाबतीत काय झालं, गजा मारणे पण हॉट टॉपिक आहे, तो बेलवरती सुटून आला, हे लोकांना कळालं ना, लोकांपर्यंत सगळे मुद्दे गेले. मग गजा मारणे काय हे पोलिसांच्या ऍक्शनची सुद्धा याच्यामध्ये भर पडली का? सतत हा गुन्हेगारीचा मुद्दा पोलिसही बोलत राहिले, पोलिसांनी मुख्यमंत्र्यांकडे यादी दिली, तक्रारी केल्या, या सगळ्या गोष्टी माध्यमांमध्ये राहिल्या, लोकांपर्यंत पोहोचल्या. आता त्याला कोथरूडच्या बाहेर ठेवलं, तिथनं बातमी परत काय आली, तो तिथं बसून फोनाफोनी करतोय. आता ही बातमी कशी येते? पत्रकारांना माहिती असतं का गजा मारणे कुठून फोन करतोय कोणाला? नाही ना, ऑब्वियस पोलिसांच्या माध्यमातूनच ही बातमी येते. मग पोलीस काहीतरी ऍक्शन घेत आहेत त्याच्यावरती, मग हे सगळं माध्यमातून आलं आणि ऑब्वियस आता गजा मारणे वगैरे हे ज्या भागातनं येतात, आता तिथला वोटर जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. आणि दुसऱ्या बाजूला भाजप जे बोलत होतं ते डेव्हलपमेंटवरती बोलत होतं, तो मुद्दा कुठेतरी मतदारांना आवडला. त्याचा इम्पॅक्ट पूर्ण पॅनलवरती झालाय. म्हणजे जयश्री मारणे, बंडू केमसेंचं सगळं पॅनल जे आहे ते पॅनल अडचणीत आलं या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरती. अशाच पद्धतीनं आंदेकरांच्या आसपासचे जे प्रभाग आहेत त्या सगळ्या प्रभागांमध्ये भाजप लागले. केवळ आंदेकरांच्या 2 जागा ज्या आहेत त्या अत्यंत घासून आल्यात. सोनाली आंदेकर जरा चांगल्या मतानं आलेली आहे, मात्र लक्ष्मी आंदेकरची जागा काही शेकड्यातल्या मतांनी ती निवडून आली भाजपच्या रुजुता गडाळे यांच्या विरोधामध्ये. हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा एकत्रित जे एफर्ट भाजपनं घेतलेले होते राष्ट्रवादीच्या या गुन्हेगारीचा मुद्दा जो आहे तो पोहोचवण्यासाठी, तो इतक्या प्रमाणावरती शहरामध्ये पसरलेला दिसतोय किंवा मतदारांमध्ये पसरलेला दिसतोय. त्याचा परिणाम जो आहे तो भाजपच्या मतदान वाढण्यामध्ये झालाय का? तर तो नक्की झालाय. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांना या गुन्हेगारीच्या मुद्द्यानं मोठा फटका बसला. आपण एक शेवटचा टप्पा घेऊ आता. या सगळ्यामध्ये भाजपला आता नेमकं काय काय फेस करावं लागेल किंवा भाजपसमोरच्या नव्या गमती जमती काय असतील? घर मोठं झालं की साहजिक घरात भांडं लागतं. नेते असंख्य झाले की नेत्यांमधले हेवे दावे, मतभेद, मनभेद आणि पुन्हा एकमेकांच्या नाकदुऱ्या काढणे, या सगळ्या गोष्टी होत असतात. एक तर महत्वाचं असं आहे की मुरलीधर मोहोळ या निवडणुकीच्या भोवतीने एक महत्वाचा फॅक्टर ठरले. बऱ्याच काळानंतर पुण्याला स्वतःचा शहराचा असा म्हणावा असा नेता मिळालाय, म्हणजे कलमाडींनंतर.
आता या सगळ्यामध्ये भाजपचं, मुरलीधर मोहोळांचं एकूण भविष्य काय वाटतं तुम्हाला, की जसं काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं, प्रचंड ताकद होती त्यावेळेस गट तट आणि या सगळ्या गोष्टी चालायच्याच, तसं भाजपमध्येही चालेल? भाजपमध्ये गटतट तर राहतीलच, त्यात काय वाद नाही. कारण की आता 119 नगरसेवक, त्याच्यामध्ये एक महापौर पद आहे, एक स्टँडिंग कमिटी पद आहे, एक शहर समिती, शहर सुधारणा समिती, 4-5 समिती आहेत, त्यांचे अध्यक्षपद आहेत, स्थायी समितीचं महत्त्वाचं अध्यक्षपद आहे. ह्या नेमकं कोणाला मिळणार? आता 5 वर्षामध्ये 119 जणांना न्याय द्यायचा आहे, तर कसा न्याय द्यायचा? त्यात परत जर मागच्या वेळेस सरकार जर 3 वर्ष एकच स्टँडिंगचा माणूस अध्यक्ष असं जर पॅटर्न परत राबवला तर परत अन्याय होणार, अशी भावना निर्माण होणार, ठराविक लोकांच्या हातात सत्ता राबवली जाते असे त्यात आरोप होणार. आता मागच्या वेळेसचे जे लाभार्थी होते ते मुरलीधर मोहोळ होते, त्याच्यामुळे त्या आरोपांचं त्यांनी काही वाटलेलं नाही. आता त्यांच्यावर आरोप होणार आहेत की अण्णा जवळच्या लोकांना लाभ देतो बरं का, आपल्या देत नाही. एकतर त्यांच्या नातेवाईकांचे तिकीट कापलेत सगळे. आता अण्णाच्या जवळचे जे कोण आहेत आलेच काही निवडून, त्यांना मिळणार आहे का सत्तेचा लाभ, का नवीन लोकांना मिळणार आहे? आता ह्या गोष्टी होणार आहेत. आज अनेक जण महापौर व्हायचं म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. तो महापौर झाला की मग मी स्टँडिंगचा अध्यक्ष होणार आहे म्हणून काही बाशिंग बांधलेले आहेत. कोणी सभागृह नेता व्हायचं म्हणून बाशिंग बांधून बसलेले आहेत. तर ह्या गमती जमती आता पुढच्या काळात होणार आहेत. भाजप कसा कोणाला न्याय देतो आणि गट तर राहणारच. कदा कसं असतं, कधी गटबाजी वाढली की नेत्याचं महत्व वाढत असतं. तर ते मला वाटतं ही तर होईलच आता महापालिकेचं पदांसाठी वादविवाद होईल, पण थोडं जाऊन पुढे जाऊन आपण विचार करूया. विधानसभेला खऱ्या या भांड्यांचा आवाज फार खळखळाट होणार आहे. 3 वर्षे पण त्याची पेरणी निकाल लागायच्या आधी लागली. म्हणजे वारज्यामध्ये काय फ्लेक्स लागला, भावी आमदार म्हणजे सचिन दोडके जे भीमरावांचे खरे प्रतिस्पर्धी होते, किंवा सचिन दोडकेंना घ्यायला विरोध का होता, तर याचं कारण तेच होते की सचिन दोडके आपले थेट विरोध होणार. हेच तुम्ही वडगाव शहरीत जा, आतापर्यंत तिथं टिंगरे आणि मुळीक हा म्हणजे स्पर्धे होता किंवा एकमेकांचे हे होते. आता तिथं पठारे आणि मुळीक असा सामना रंगणार आहे, कारण पठारेने आज त्यांचे 2 प्रभाग काढले, तरुण चेहरा आहे, त्यामुळे मुळीकांना त्यांच्याबरोबर संघर्ष करावा लागेल. जर भविष्यात भाजप स्वतंत्र लढलं तर मुळीकांना आणि पठारेंना उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा होईल. तुम्ही पर्वतीमध्ये जा, मागच्या निवडणुकीतच विधानसभा निवडणुकीत श्रीनाथ भीमाले जे माजी सभागृह नेते होते त्यांनी प्रचंड ताकद लावली होती. माधुरी मिसाळांची उमेदवारी राजेंद्र म्हणजे शिळीमकर पण आहे, पण भीमाले आणि शिळीमकर हे दोघंही पुन्हा निवडून आलेत. आता या महापालिकेत त्यांना मला वाटतं 2-3 वर्षात चांगली पदं मिळतील, आणि चांगली पदं मिळाली की ते पुढचे दावेदार होणार आहे. सेम तुमचं शिवाजीनगरला आहे, तिथं सनी निमनांनी फार तयारी केली होती. सनी निमन निवडून आलेत. सनी निमन निवडून येऊ नये किंवा त्यांचा पत्ता कट व्हावा यासाठी आधीच प्रयत्न. हे एक भाजपच्या तिकीट वाटपात फार गमती जमतीच होतं. आमदारांनी ज्या पद्धतीनं उमेदवाऱ्या दिलेल्या होत्या, भविष्यात कोणी पोटेन्शियल थ्रेट यायला नको याची काळजी त्यांनी पूर्ण घेतलेली होती. आपल्या मतदारसंघात कोणी अमोल बालवडकर तयार होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. पण आता बघूयात. बालवडकर एक इंटरेस्टिंग विषय आपला चर्चेचा राहिला, ज्या पद्धतीनं त्यानं निवडणूक जिंकली आहे. आता तुम्हाला काय वाटतं, अमोल बालवडकर सभागृहामध्ये भाजपला किती हैराण करेल? 100% भाजपची अवस्था झाली की 120 जिंकून एक माणूस पडला, म्हणजे तो यश हा म्हणजे नाक जे असतं तेच गेलं. म्हणजे मागच्या वेळेस आपण म्हटलं की भाजपचे 97 नगरसेवक निवडून आले, गणेश बिडकर पडले. आता उलट झालंय की 119 नगरसेवक निवडून आले आणि बालवडकर विरोधी असून तो निवडून आला, जो भाजपला नको होता. सगळ्यांसाठी तो लहू बालवडकर निवडून येतील म्हणले होते. सगळ्यात जास्त मतांनी महाराष्ट्रात लहू बालवडकर निवडून येतील म्हणले होते. 800 मतांनी जरी अमोल बालवडकर निवडून आले. चंद्रकांत पाटलांचा तो व्हिडिओ मात्र आता राष्ट्रवादीकडून व्हायरल केला जातोय. सारखं होतं धंगेकरांचे तर त्यांचे दोन्ही सीट पडलेत. म्हणजे हे एक म्हणजे सगळे दिग्गज जे आहेत याच्यात गमती जमतीमध्ये आणखी 2 मुद्दे राहिले. मी अभिला विचारत होते, सगळे रील स्टार नेतेच आहेत, वसंत मोरे, रुपाली पाटील, आणखी कोण, धंगेकर. या सगळ्यांचे स्वतः सहित कुटुंबियांमधले जे उमेदवार उभे होते, रुपाली पाटील 2 प्रभागातून होत्या, वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा रुपेश मोरे हा उभा होता, धंगेकरांची पत्नी आणि मुलगा हे 2 सीट त्यांच्या घरातले होते ते उभे होते. सगळ्यांचा सपाटून पराभव झालाय. याचं कारण आहे, वसंत मोरे थेट म्हणायचे की माझे 1 लाखापेक्षा जास्त फॉलोअर आहे. त्या विश्वासावर त्यांनी लोकसभा लढवली होती की मला इतकी मतं पडतील. दुर्दैवाची बाब आहे, काल वसंत मोरेंची जेव्हा मतमोजणी सुरू होती, रात्री 12 वाजेपर्यंत वसंत मोरे सोशल मीडियावरती लाईव्ह करून हे सांगायचा प्रयत्न करत होते, मतमोजणीमध्ये कशी चूक झाली आहे आणि मी पराभूत नाहीये. मूळ या नेत्यांनी सुद्धा स्वतःचं हे आत्मपरीक्षण करायला हवं का, की केवळ समाज माध्यमांवर मिळणारा प्रतिसाद हा मतं किंवा मतांमध्ये परावर्तित होत नाहीत, ते एका ठिकाणच्या मतदारांचा रिस्पॉन्स नसतो. आणि बराच वेळ असलेली लोक खरं समाज माध्यमांवर जास्त रिॲक्टिव्ह असतात. तुला असं वाटतं का, तू या समाज माध्यमांच्या भोवतीनं फार ऍक्टिव्ह असतो म्हणून विचारतो, या रील स्टार पुढाऱ्यांच्या
पराभवाचं कारण काय? विषय काय आहे, जेव्हा तुम्ही मतदानाला सामोरं जाता तर त्यावेळेला तुम्ही सोशल मीडियावरच्या लाईक आणि फॉलोअर कमेंट्समुळे तुम्हाला मतं नाहीत पडत. विषय काय आहे, तुम्हाला एकतर ग्राउंड रियालिटी तुम्हाला माहिती असावी लागते. व्हर्च्युअल रियालिटी आणि ग्राउंड रियालिटी लक्षात घ्या. लोक ग्राउंड रियालिटी म्हणजे चौकातली ट्रॅफिक क्लिअर कर. नाही ऐका, विषय तेच सांगतो की लोकांनी आता तुम्ही सगळीकडचं बघा, लोकांनी बघितलं की आपल्या कामाला कोण येतंय, हाक मारली की कोण येतंय, बरोबर. आता हे जे आहेत ना, हे जे आपण जे सगळ्यांची नावं घेतोय, हे मोस्टली वादग्रस्त मुद्द्यांमध्येच तुम्हाला दिसणार, बरोबर. जनहिताच्या मुद्द्यासाठी पण दिसतात, परंतु त्यांना जे फॉलोअर्स आहेत ते काय त्यांच्या मतदारसंघापुरते पर्टिक्युलर नाही आहेत, ते फॉलोअर्स पूर्ण महाराष्ट्रभरात नाहीत. म्हणजे समजा वसंत मोरेंचं उदाहरण घ्या, ते मनसेमध्ये असताना त्यांचे काही फॉलोअर्स तयार झाले असतील, शिवसेनेत असताना काही वेगळे फॉलोअर्स तयार झालेले असतील, काही लोक ट्रोल करायसाठी फॉलो करतात, असं सगळं आहे ते. त्यामुळे यांच्या डोक्यात काय जातं की आपल्याला एवढे सगळे फॉलोअर्स, त्यामुळं ना आपल्याला मीडिया काय म्हणतो त्याची काही गरज बघायची गरज नाहीये, लोक काय म्हणतात ते बघायची गरज नाहीये. उठले लाईव्ह करायचं. समाज माध्यम हेच त्यांचं राजकारणाचं टूल आहे, तेच खरं आहे असं त्यांना वाटतं. मेन विषय काय आहे की तुम्ही पब्लिक कनेक्ट नाहीये. आणि या लोकांचं आणखी एक अडचण अशी झाली आहे की आता रुपाली टोंबरे तर 2 प्रभागातनं उभा आहे, म्हणजे मला तर अनाकलनीय आहे. म्हणजे आणि त्यांना राष्ट्रवादीनं का 2 प्रभागातनं तिकीट दिलं ते पण माहित नाही, बरं. आणि लोकांचं काय, लोक काय बघतात की ह्या मोदींवर टीका करतो, फडणवीसांवर टीका करतो, ह्याच्याशी लोकांना काही पडलेलं नाही. इथं उपयोगाला कोण येतो ते बघतायत. आणि यांचे प्रभाग पण बघितला असेल, वसंत मोरेंच्या बाबतच बोलायचं झालं तर प्रभाग खूप वाईट पद्धतीनं फोडला गेलेला होता. जे भाजपवरती आरोप होतोय की जाणीवपूर्वक ते तसं केलं गेलेलं आहे. नाही, पण गेल्या वेळेस सुद्धा ते 180 मतांना निवडून आले. म्हणजे फार नाहीच आहे. तुम्ही बघा आता, म्हणजे तुम्ही आता ह्या सगळ्यांचा विचार करा, ज्या लोकांनी लोकसभा लढवली आहे, ज्या लोकांनी विधानसभा लढवली आहे, त्यांनी आता म्हणजे यायला पाहिजे होतं का, म्हणजे लॉजिकली बघा. आणि लोकसभेला पण त्यांचे मतदान बघा पूर्ण शहरात. ठीक आहे, आता ते विचार करतील अशी अपेक्षा करूयात आपण की समाज माध्यमांवरचे फॉलोअर्स म्हणजेच मतदान नसतं. त्यासाठी किमान लोकांमध्ये सतत जावं लागतं. 1-2 व्हिडिओ पुरतं चौकात जाऊन ट्रॅफिक क्लिअर केली किंवा कुणाला तरी घरी सोडलं, कुत्र्यांना खायला टाकलं की मतदारांची संख्या, समर्थन, पाठिंबा वाढत नाही. हे कदाचित आता त्यांच्या लक्षात येईल. हे सगळं झालं तरी भाजपच्या विजयाची खरी कारणं जी आहेत ती पांडुरंग, ब्रिजमोहन, अभि आणि दीपकने सांगितली. या सगळ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय काय झालं, काय काय राहिलं, काय शिल्लक आहे, या सगळ्याची चर्चा आपण केली. आता अपेक्षा करूया जे निवडून आलेले 165 जण आहेत, सगळ्या पक्षाचे असतील, सत्ताधारी किंवा विरोधी नगरसेवक, या सगळ्यांनी पुण्याच्या हिताचं काम करावं यासाठी त्यांना निवडून दिले, हे विसरू नये. आजच देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांना सज्जड दम दिलाय, डोक्यात हवा जाऊ देऊ नका म्हणून. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर या नेत्यांनी मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरून खोटी प्रतिष्ठा जी आहे ती मिळवण्याच्या नादाला लागण्यापेक्षा लोकांच्या हिताची कामं करावी, थेट लोकांशी संबंधित कामं करावी, ज्यामुळे पुढच्या वेळेस त्यांची तिकीटं कापली जाणार नाहीत आणि पक्षाला त्यांची दखल घ्यावी लागेल. इतकी लोकप्रियता त्यांनी तयार करायला हवी, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनोने, न्यूज 18 मराठी.